गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण सर्वच जण प्रत्येकाकडनं काही ना काही शिकत असतो. जन्मापासून तर आपल्या अगदी मृत्यूपर्यंत आपण काही ना काही प्रत्येकाकडनं शिकत असतो. तर अशा सर्वांनाच त्या ठिकाणी गुरु म्हटलेला आहे. तर अशा सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे काय, तर गुरुपौर्णिमा आहे. मग त्यामध्ये प्रथम गुरु हे आपले आईवडील आहेत, आपल्या शाळेतील शिक्षक आहेत, आपल्या उच्च शिक्षणातील शिक्षक आहेत. त्याचबरोबर आपले आध्यात्मिक गुरु देखील आहेत, ज्यांनी आपल्याला अध्यात्म शिकवलं, धर्म शिकवला आणि आपला धर्माच्या पद्धतीने त्या ठिकाणी वागण्याचा उपदेश केला, असे धर्मगुरू. तर अशा सर्वांच्या प्रती दासत्व भाव व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्याचबरोबर पूर्वी गुरुकुल शिक्षण पद्धती होती, जे गुरुकुलामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी होते. मग त्यांनी गुरुचं पूजन कधी करावं, तर या व्यास पौर्णिमेला पूजन करावं आणि त्याकरता हा दिवस सांगितलेला आहे. याच दिवशी व्यास ऋषींनी आपल्याला 6 शास्त्र, 4ही वेद, 18ही पुराणं याबद्दलचं सर्व ज्ञान त्या ठिकाणी दिलं होतं. आणि म्हणून आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी आपणही आपल्या जवळपास दत्त मंदिर असेल अशा ठिकाणी जा, दर्शन घ्या, आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्या, आपल्या गुरूंचं पूजन करा आणि गुरूंना काहीतरी दक्षिणा देखील द्या. यातून आपल्या गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाल्याने आपल्या ज्ञानाची सिद्धी होते. जे काही आपण त्यांच्याकडनं ज्ञान मिळवलेलं आहे, तर त्यामध्ये देखील आपल्याला अधिकाधिक शक्ती त्यातून प्राप्त होते. आणि म्हणून सर्वांनी अवश्य या गुरुपौर्णिमेचा हा सण त्या ठिकाणी साजरा करा. गुरुदेव दत्त.